मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं शीतल रंगोली आर्टमध्ये. आपण काढत आहोत 5 ते 1 ठिपक्याची सुंदर अशी रांगोळी. त्यासाठी 5 ते 3 ठिपके आपण अगोदर काढून घेऊया. वरती 5 ठिपक्याची लाईन काढली आहे. त्याच्या खाली मधल्या 3 ठिपक्यांच्याच खाली आपल्याला 3-3 डॉट काढून घ्यायचे आहेत आणि त्याच्या खाली एक डॉट आणि वरच्या साईडने सेम 3 आणि त्याच्यावरती 1 डॉट. या पद्धतीने 5 ते 1 ठिपके मी इथे देऊन घेतले आहेत. आता या पद्धतीने हे 3 ठिपके, कडचे हे 3 ठिपके या पद्धतीने असं जोडून घ्यायचं आहे. बघा, सिंपल फक्त आपण हे 3-3 ठिपके इथे जोडून घेतले आहेत मी. बघा, इथं आपला सुंदर असा बॉक्स इथे मध्ये तयार झाला आहे. आता याच्यामध्ये थोडीशी लाईन कव्हर करून आपल्याला हे जे आपल्या मध्ये ठिपके आहेत त्याला असं जोडून घ्यायचं आहे. म्हणजे आपल्या इथे छान सुंदर असं स्वस्तिक मध्ये तयार होईल. त्याच्यावरती आपली जी बॉक्सची लाईन आहे, आपण त्याच्यावरतीच परत एक सेम त्या साईडचा बॉक्स काढणार आहोत. म्हणजे त्याला आपण डबल लाईन देणार आहोत बाहेरच्या साईडने. आता याच्या बरोबर मधल्या साईडला, या साईडला जे आपले इथे डॉट वरचे जे कोपरे आले आहेत त्याच्यावरती आपण मध्ये इथे मी पान काढला आहे. पानाचा शेप इथे मी दिला आहे. या पद्धतीने पानाचा शेप मी आपण इथे देऊन घेऊया. याच्यामध्ये लाईन ओढून आपण इथे मध्ये या पद्धतीने रेषा मी इथे देणार आहे. बघा, रेषा काढल्यावर किती सुंदर आपले पान इथे दिसत आहे. मी या दोन्ही साईडने इथे पान काढून घेते. बघा, आपले पान काढून झालेले आहेत. किती सुंदर उठून दिसत आहे रांगोळी. त्याच्यानंतर या पद्धतीने आपण इथे सर्कल शेप मी इथे काढला आहे. या पद्धतीने थोडं जे आपण सर्कल काढले आहे
त्याला या पद्धतीने थोडंसं जास्त रांगोळी टाकून बाहेरच्या साईडने थोडीशी ब्रॉड करायची ती लाईन, म्हणजे अजून छान दिसते रांगोळी या पद्धतीने बाहेरच्या साईडने. आता याच्या मधल्या साईडला परत एक सर्कल, अजून एक सर्कल काढूया आपण. आता याच्याच वरती गोल शेप काढून त्याच्यामध्ये असं आपण सर्कल करायचं, आतमध्ये असं गोल काढून त्याच्यामध्ये आतमध्ये आपण गोल करून घेऊया. हा शेप सर्वांनाच माहिती आहे. यस, आपण प्रत्येक रांगोळी डिझाईन मध्ये यूज करतो. छानही वाटतो तो सगळ्या रांगोळी डिझाईन मध्ये. याच्यावरती आता आपण या पद्धतीने मी फूल काढत आहे. पाकळ्या काढायच्या या पद्धतीने सिंपल गोल करून. खूप छान आकर्षक दिसते ही रांगोळी आणि स्वास्तिक आहे. कुठल्याही शुभ प्रसंगी तुम्ही ही रांगोळी आवर्जून काढू शकता. काढायलाही सोपी आहे आणि झटपटही होते आणि कमीत कमी ठिपक्यांचा वापर करून आपण ही रांगोळी इथे काढली आहे. एकदा जर तुम्ही ही रांगोळी काढली तर तुम्हाला नक्कीच परत ही रांगोळी काढावीशी वाटेल. आकर्षक दिसते खूप रांगोळी. बघा, या पद्धतीने आपली रांगोळी इथे तयार झाली आहे. आता याच्यामध्ये स्वास्तिकच्या मध्ये आपण डॉट देणार आहोत. आणि या डॉटला असं प्रेस करून घ्यायचं. आता या चारही ठिपके आहे शेजारचे, आपण त्याच्यामध्ये देऊया पिवळा रंग आणि मधल्या ठिपक्यामध्ये इथे मी लाल रंग दिला आहे. बघा, तुम्हाला जर
बाकीच्या फुलांमध्ये पानांमध्ये रंग भरायचा असेल तर तुम्ही त्याच्यामध्येही रंग भरू शकता। उठून दिसते रांगोळी रंग भरल्यावर। या पद्धतीने मी इथे लाल ठिपक्याचे डॉट दिले आहेत आणि हे जे आपण सर्कल काढले आहे त्याच्यामध्ये मी एका ठिपक्यामध्ये हे पिवळा रंग दिला आहे। एका सर्कल मध्ये आणि दुसऱ्या ठिपक्यामध्ये लाल रंग इथे मी डॉट दिला आहे लाल रंगाचा, म्हणजे आपला हळदी कुंकाचा रंग इथं सर्व रांगोळीमध्ये मी डॉट दिले आहेत। एवढीच जरी तुम्ही रांगोळीचे इथे ठिपके दिले तरी रांगोळी सुंदर दिसते। किंवा मग याच्या फुलांमध्ये तुम्ही रंग भरू शकता, पानांमध्ये रंग भरू शकता। हे जे आपलं स्क्वेअर शेप आहे काढलेला, सर्कल काढला आहे आपण, त्याच्यामध्येही भरू शकता। या स्क्वेअरची जी पट्टी काढली आहे त्याच्यामध्येही तुम्हाला रंग भरायचा असेल तर तुम्ही त्यामध्येही रंग भरू शकता। मी फुलांमध्ये इथे रंग भरला नाही, पानामध्येही भरला नाही। अशीच रांगोळी मला सुंदर वाटत आहे। आपापल्या आवडीनुसार रंग भरा। रांगोळी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा। माझे जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा, ज्याने माझे जे मी व्हिडिओ सारखे अपलोड करत असते सिंपल आणि सोप्या पद्धतीने मी इथे रांगोळी दाखवण्याचा प्रयत्न करते। ज्या सर्वांना जे बिगिनर्स आहेत, ज्यांना रांगोळी येत नाही, तेही अगदी सहज काढू शकतील अशा माझ्या रांगोळी असतात। तुम्ही व्हिडिओ बघितल्याच्या नंतर तुम्ही नक्की तुमच्या अंगणामध्ये ट्राय करून बघत जा। आता आतमधल्या साईडने मी इथं दोन लाईन काढल्या आहेत आणि त्याच्यावरती या पद्धतीने छोटे छोटे डॉट दिले आहेत। या पद्धतीने आपण अजून रांगोळीला अजून डेकोरेटिव्ह बनवू शकतो। बघा किती सुंदर आपली ही रांगोळी दिसत आहे। खूप कमी रंगाचा वापर करूनही आपण आकर्षक अशी इथे रांगोळी काढली आहे। आवडल्यास व्हिडिओ चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला रांगोळी कशी वाटली। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद।